हा स्नॅप टाक, एक नंबर दिसतोय. त्याच्यामध्ये आम्हाला 14 मूर्त्या बसवायच्या आणि त्यांची सेवा. माऊली मंदिराची माहिती द्या ना थोडी. या हे स्वामीनारायण भगवान सदानंद स्वामी महाराजांचं BAPSचं मंदिर आहे. या संस्थेचे संस्थापक शास्त्रीजी महाराज आहेत. मराठी चालेल ना सर? प्रमुख स्वामींनी आणि मन स्वामींच्या कृपेने हे मंदिर तयार झालेलं आहे. हे मंदिरचं बांधकाम जवळजवळ 5 ते 6 वर्ष चालू होतं. हजारो भक्तांनी स्वतः सेवा केलेली आहे. खोदायचं काम केलेलं, पाया माती भरायचं काम केलेलं आहे, याच्यामध्ये पाणी मारायचं काम केलं आहे. सगळ्या प्रकारची सेवा केलेली आहे. काही लोकांनी 20 ट्रॅक्टर सेवेमध्ये दिलेले होते. एका पंजाबी माणसाने त्याचं क्रेन होती, ती क्रेनचं भाडं 10,000 रुपये पर डे पर डे होतं. ती त्याने स्वतः देऊन टाकली होती, ती भाड्याने दिली होती. त्यानंतर ते इथं आल्यानंतर त्यांना काय चमत्कार झाला, त्यांनी भाडंही घेतलं नाही, ते क्रेन बक्षीस देऊन टाकली. अशा प्रकारचे मंदिर. या मंदिरामध्ये त्या कोपऱ्यापासून तर त्या कोपऱ्यापर्यंत, इकडच्या कोपऱ्यापासून तर इकडच्या कोपऱ्यापर्यंत 10 फूट सिमेंटने असं भरून आणलेलं आहे. फक्त या पिलरच्या खाली नाही, पूर्ण. आणि त्याच्यावर हे मंदिर उभं केलेलं आहे. 2000 वर्षापर्यंत या मंदिराला काहीच नाही. 2000 वर्षापर्यंत हे मंदिर जसंचं तसं आहे. भूकंप रोधक हे मंदिर बनवण्यात आलं. सगळ्यात महत्त्वाचं विशेष म्हणजे या मंदिरामध्ये संपूर्ण काम दगडीमध्ये केलेलं आहे. दगडमध्ये केलेलं आहे. इथं कोणत्याही प्रकारचा लोखंड नाही, कोणत्याही प्रकारचं सिमेंट वापरलेलं नाही. जो आपल्याला स्लॅब दिसतोय तो पण दगडी आहे. त्याच्यामुळे असे 250 पिलर आहे. एकूण 14 मूर्त्या इथं बसवलेल्या आहेत. गणपतीची, हनुमानजीची, राधाकृष्ण, हरेकृष्ण महाराज, स्वामीनारायण भगवान, गुणातीतानंद स्वामी, सुखसेया सदानंद स्वामी, घनश्याम महाराज, पांडुरंग विठ्ठल रुक्माई, लक्ष्मीनारायण भगवान, उमापती महादेव, सियावर रामचंद्र भगवान, अशा सगळ्या प्रकारच्या मूर्त्या, सगळ्या गुरूंच्या मूर्त्या बसवलेल्या आहेत. या परिक्रमामध्ये 700पेक्षा जास्त मूर्त्या भक्तांच्या आणि यांच्या बसवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुकाराम महाराज, रामदास स्वामी वगैरे सगळे आहेत. नंतर गुजरातचे जे यांनी सेवा केली ते सगळे भक्त, सगळे संत, सगळ्या संतांच्या मूर्त्या इथं आहेत. अशा प्रकारे हे मंदिर तयार करण्यात आलेलं आहे.
गुरु हरी श्री प्रमुख स्वामी महाराजांच्या आशीर्वादानं हे मंदिर झालेलं आहे. गुरु हरी प्रमुख स्वामी महाराज 4थी ते 7वीपर्यंत शिकलेले होते. हो का? त्यांनी असे 1200 मंदिरं बांधली. पूर्ण विश्वामध्ये 55 देशांमध्ये अशी मंदिरं आहेत. हो हो हो. गिनीज बुक वर्ल्ड स्वतः त्यांच्या पायामध्ये नमस्कार करून त्यांना म्हणते की तुमचं नाव आम्हाला द्या, तुमचं नाव आम्हाला आमच्यामध्ये सामील करायचं आहे. ही उलटी गंगा झाली. आजपर्यंत प्रत्येक मनुष्य गिनीज बुककडे अर्ज करतो की मी असं केलेलं आहे, माझं नाव सामील करण्यात यावं. त्यांनी येऊन त्यांचे 2 कार्य मंदिर बनवणे, संत बनवणे याचं स्वतःहून नोंद घेतली. त्यांना एक प्रशस्ती पत्र दिलं आणि हे केलं. त्यांनी जेव्हा बिल क्लिंटन अमेरिकेहून निघायचा तर तो निघताना सांगायचा की मला प्रमुख स्वामी महाराजांना भेटायचं आहे, तरी मला कृपा करा, त्यांची भेट घालून द्या, मला 5 ते 10 मिनटं त्यांची भेट होईल असं व्यवस्था करा. त्यांची व्यवस्था अहमदाबादमध्ये करण्यात आली. अक्षरधाममध्ये त्यांना मे महिन्याच्या कडक उन्हात ते भेटले आणि 10 मिनटं नाही, डायरेक्ट अर्धा तास ते प्रमुख स्वामीच्या आत घरूनच बसून राहिले. हो का? सोडायची इच्छाच झाली नाही. तो अमेरिकन मनुष्य उन्हामध्ये मे महिन्यामध्ये बिना छत्रीचा प्रमुख स्वामीजवळ राहिला. त्यांचा पोपसुद्धा म्हणायचा की आपली साधुता म्हणजे फार वेगळी आहे. कारण की त्या पोपने त्यांना विचारलं होतं तुम्हाला श्रीचा संकल्प कधी झाला आहे. त्यांनी एका सेकंदात सांगितलं होतं की मला त्रिकालमध्येही श्रीचा संकल्प किंवा विचार आलेला नाही. इतकी साधुता, इतकं ब्रह्मचार्य त्यांच्यामध्ये पाठोपाठ भरलेलं होतं. त्यांचा प्रत्येक शब्द म्हणजे वेदवाक्य असायचं. ते जे काही सांगायचे ते तसंच व्हायचे. त्यांच्या गुरूंनी सांगितलं होतं की यमुना काठी मंदिर बनवायचं आहे दिल्लीला, तर तो संकल्प त्यांनी धरून ठेवला. 33 वर्ष लागले, परंतु 110 एकर जमीन घेऊन तिथे आपलं अक्षरधाम बांधलं आणि हिंदूंचं स्मारक तिथं तयार केलेलं आहे. लाखो देशांचे लोक तिथं येतात आणि नतमस्तक होतात. अब्दुल कलाम साहेबांनी त्यांचं उद्घाटन केलं होतं. ते पण प्रमुख स्वामींचे शिष्य झाले. ते मुस्लिम होते, राष्ट्रपती होते, मिसाईल मॅन होते. त्यांच्याकडे 20 PhD डिग्र्या होत्या आणि प्रमुख स्वामी महाराज 4थी पास होते. त्यांना धड इंग्रजी बोलता येत नव्हतं, गुजराती जेमतेम बोलायचे. त्यांनी सांगितलं की तुम्ही माझे अल्टिमेट गुरु आहेत. त्यांच्या पायाशी बसायचे. मुसलमान माणूस प्रमुख स्वामींच्या पायाशी बसायचे आणि त्यांच्यावर त्यांनी पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये ते लिहून गेले प्रमुख स्वामी माझे अल्टिमेट गुरु आहेत आणि यांनी मला अरबिकमध्ये ठेवून दिलेलं आहे, म्हणजे माझी मुक्ती केलेली आहे. अशा प्रकारचे प्रमुख स्वामी महाराज होते. अद्भुत कार्य केलेलं आहे. 17,000 गावांमध्ये ते वितरण केलेलं आहे. मग त्या अब्दुल कलामाचं जे पुस्तकात नोंद आहे हो, ते पुस्तक मिळेल का? हो मिळेल ना, आहे ना आपल्या साहित्य मंडळामध्ये. केव्हा मिळेल? आत्ता पण मिळून जाऊन सांगायचं त्यांना. हां, कारण मग ते आपल्याला त्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे ना. हो झाला पाहिजे. आम्ही तर खूप त्याच्यासाठी तर मिसाईल मॅन अरविंद तिवारी आले होते. त्यांनी तर प्रत्येक गावामध्ये सभा घेऊन त्यांच्यावर प्रवचन केले. आता जसं अब्दुल कलामांनी सांगितलं की तेच ना याच्यातून मग. मुक्ती मिळाली, त्या पुस्तकावर तर म्हणजे याचा अर्थ हो. मुसलमानांना हो, हे हो. मानावं लागेल. मानावं लागेल. त्यासाठी त्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे ना व्यवस्थित. त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे, मला प्रमुख स्वामींनी ऑर्बिटमध्ये ठेवून दिलेलं आहे. ऑर्बिट म्हणजे आपलं मोक्ष किंवा स्वर्ग याच्यामध्ये ठेवून दिलेलं आहे. मान्य केलेलं आहे, लिहिलेलं आहे स्वतःच्या हस्ताक्षराने. असंही नाही ते पुस्तकाची कॉपी पाहिजे आता. ते आहे ते पुस्तक तुम्हाला मिळेल. त्याच्यात त्यांचे फोटो पण आहेत, अब्दुल कलामचे पण आहेत. चालतं का जरा तिथं? हां तिथं चालता पुस्तक दाखवायला? कारण कसं आपण चॅनलला सोडून देतो, आपल्या चॅनलला टाकून सांगा, माझं नाव सांगा, मी लगेच येईन. महाजन सरांनी सांगितलं तुम्हाला, मला ते अब्दुल कलामचं जे पुस्तक आहे ते 5 मिनटं दाखवायला द्या. आणि तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर फार किंमत कमी आहे. तुमच्या घरात बी ठेवलं तर काहीच हरकत नाही. आम्ही प्रत्येक माणसाला देतच होतो. अद्भुत संत होते. काय किंमत ठेवली त्याची? 150-200 काहीतरी. आणि नसेल तर तुम्हाला ते पाहायचं असेल तर ते पाहू पण शकतात. चालेल, आता पाहूनच घेतो. हो.